अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि प्रेमळ संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांना एकच प्रार्थना करा, हे समर्था सतत प्रसन्न पावणाऱ्या ब्रह्मांडरूपी वडाच्या झाडाचे मूळ श्री स्वरूप तूच आहेस। तूच माझा भोळा शंकर आहेस, तूच माझी माता पार्वती आहेस, तुझे अस्तित्व चराचरात आहे। हे आई, आज आम्हा बालकांनाही ही समज दिली त्यासाठी तुला अनंत कोटी धन्यवाद। आणि स्वामी समर्था आणि स्वामी राया आम्हाला सर्वांना सुखी, आनंदी आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, तुम्हाला संदेश आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही, पण वेळ बदलायला पूर्ण आयुष्य मात्र नक्कीच लागत असतं। म्हणून खरे गुंतवणूक सल्लागार तेच असतात जे चहाचं बिल भरावे लागेल म्हणून हळूहळू चहा पित असतात। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, अशा मित्रांपासून दूर राहिलेलंच बरं। आणि जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं ना, तेव्हा मग स्वामी तुमच्या चरणांकडे धावायला लागतं। आणि म्हणून तेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ। म्हणून काही लोक ड्रायव्हर सारखे असतात, कुठली गोष्ट कुठेही नेतात, हे लक्षात घ्या। म्हणून स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना कधी दुःख देऊ नका, कारण मन दुसऱ्याचं मोडणं म्हणजे मंदिर मोडण्यापेक्षाही मोठं पाप आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। काही गोष्टी स्वतःपुऱ्या मर्यादित ठेवाव्यात, नात्यासाठी बरं असतं ते। आणि म्हणून हक्क त्यांच्यावर गाजवा जे तुम्हाला हक्काचं समजतात, मग ते कोणीही असो। हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख प्रत्येकाला दिसत नसतं आणि ते आपण ओळखायला हवं, तरच आपण माणसं ओळखायला शिकलो असं आपण समजूयात। आणि ते मिळेपर्यंत आणि गमावल्यानंतर या जगात प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची वाटत असते। आणि संवादाचं दुसरे नाव म्हणजे मित्र आहे। आणि मित्रांबरोबर आपण भरपूर काही मोठे संवाद हे साधत असतो आणि सर्व काही मित्राला सांगत असतो। वडिलांचे कष्ट जर डोळ्यासमोर असेल तर कोणत्याही प्रेरणादायी विचारांची गरज आपल्याला पडू शकणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देतो। मनात भरून ठेवलेल्या गोष्टींमुळे मन भरून जगता येत नाही, म्हणून मनातल्या गोष्टी तुम्ही स्वामींना सांगत चला। स्वामी नक्कीच त्याच्यावर मार्ग काढतील आणि तुम्हाला मार्गही दाखवतील। तुम्ही कर्माचा पाठलाग करा, भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करेल। स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली ना, तरी त्याला खरेदी करता जगात कोणीच कुठेच भेटत नाही, हेही तितकंच खरं आहे। म्हणून प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझा आहे, आणि कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते। म्हणून असताना मिरू नये आणि नसताना खाजवू नये, एवढं लक्षात घ्या। म्हणून नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात, कारण एका साईडने नाती जपण्याचा प्रयत्न कराल तर मग तुम्हाला तीच नाती भेटणार नाहीस, आणि हेही तितकंच खरं आहे। आपल्या आयुष्याची दोरी दुसऱ्याच्या हातात देऊ नका, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिका। वेळ, विश्वास आणि सन्मान हे असे पक्षी आहेत जे उडाले तर परत कधीच येत नाहीत, हे लक्षात ठेवा। आवडणारी प्रत्येक व्यक्ती, वस्तू आयुष्यात मिळेतच असं नाही, आणि म्हणून त्या अपूर्णत्वाला सोबत ज्याला जगता आलं ना, तोच खरं जिंकला असे आपण समजावे। आयुष्यात कोणासाठी काही करता नाही आलं तरी चालेल, पण ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय ना, त्यांच्यासाठी काहीही करायला मागे सरू नका, एवढं करा आणि करायला शिका। अर्थपूर्ण बोलणं प्रत्येकाशी होतं, पण निरर्थक बोलणं ज्यांच्याशी होतं ते खास असतात, हे समजून घ्यायला चला। आणि अपेक्षा थोड्या ठेवल्या की समाधान जास्त मिळत असतं, हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून मानवी नातं जपण्यासाठी मीपणा सोडून कमीपणा घेतला की आपोआपच आपलेपणा वाढत असतो, आणि तो आपलेपणा वाढला की सर्व काही मग एकनिष्ठ होत असतं। म्हणून हसणारे आणि रडणारे लोक यांच्यात फरक काय? असणारे लोक स्वतःवर प्रेम करतात, रडणारे लोक दुसऱ्यांवर प्रेम करत असतात। म्हणून त्या लोकांची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे आणि त्या लोकांनाही जपलं पाहिजे। कौतुक किती करायचं तेवढं करा, पण विचारपूर्वक करा, कारण अपमान हे कर्ज आहे, म्हणजे प्रत्येक जण संधी मिळाल्यावर व्याजासह फेडतो, हे मात्र तितकंच खरं आहे। आणि परिस्थिती मैत्री करता आली की चुकलेल्या वाटा पण सहजपणे आपल्याला सापडत असतात, आणि सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडला तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्याची गर्दीमध्ये मिसळू नका, एवढं मात्र नक्की करा। म्हणून कौतुक अनेकदा लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा वेळ तर आपल्या चुका काढण्याला जात असतो। आणि म्हणून जे लोक आपले कौतुक करतात त्यांचे मनापासून स्वागत करा आणि त्यांना धन्यवाद म्हणा,
कारण ते आपल्याला वरती जाण्यापासून आणि कधीही रोकत नाही आणि ते आपल्याला वर घेऊन जात असतात, म्हणून कधीही ते थांबवत नाही. सुंदरतेपेक्षा सहवास आणि स्वभाव प्रेमात पडायला पुरेसा असतो. म्हणून म्हणून सहवास आणि स्वभाव ज्यादा चांगला असला तो व्यक्ती खरंच मनाने निर्मळ असतो आणि स्वच्छ असतो. आयुष्यातील गोडी सोडवायची असतील तर नक्कीच तुम्ही स्वभावात गोडी असायला हवी आणि ती गोडी आपण जरूर निर्माण केली पाहिजे, तरच आयुष्याची कोडी सुटतात. आणि तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका, कारण कोणाची तुलना करत बसाल तर मग तुम्ही जीवनात अडकून बसाल, कारण या खेळाला अंत नाही हे समजून चला. आजकाल भरलेल्या मनापेक्षा भरलेल्या खिशाला जास्त महत्व आहे, हेही तितकंच खरं आहे. आणि खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ दोघांनाही जगासमोर आणते हे तितकेच खरं आहे. आयुष्यात जबाबदारी स्वीकारा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन कराल. म्हणून मित्रांनो, असं नाही की वाईट कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागतं. मी अति चांगलं असण्याची देखील खूप किंमत या आयुष्यात मोजली आहे. म्हणून आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल. पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून माझं ते माझंच, पण भावाचं हेही माझं म्हणजे महाभारत आहे, आणि भावाचं तेही भावाचंच आणि माझं ते भावाचं हे रामायण आहे. हे आपण शिकून घेतले पाहिजे. म्हणून लाग बोलतील वाईटावर पण, कारण लोकांना चांगलेपणाचा शोधण्याची सवय नसते. म्हणून माणसाने किती प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पाहिजेचा तो कधीच साथ देत नाही. आणि साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. मनासारखे दिवस येण्यासाठी मनाविरुद्ध काही दिवस तरी काढावेच लागतात, हे निश्चित आहे. आणि त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो तुमच्याशी खोटे बोलतो. सुंदर होतं बालपण, झोप कुठेही लागले तरी डोळे मात्र गादीवरच उडायचे. हे किती छान होतं. हक्काशी भाषा करणारे वेळ आल्यावर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतात, यांनी मात्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्याला आपल्याला गमवायचं नसतं त्याच्या वागण्या बोलण्यातून त्याला आपलं आयुष्यभर हवे आहोत हे समजायचं असतं. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. हे नाती जिवंतपणे सांभाळा, नंतर कावळ्याला खायला घालून माणूस परत येत नाही, हे निश्चित तुम्ही समजलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न असले आणि अपेक्षा स्वतःकडून ठेवल्या की निराश मनाला स्पर्श करता येत नाही. आणि नात्यात प्रत्येक वेळी मनाची स्थिती कशी आहे हे सांगणं गरजेचं नाही. कधी कधी न सांगता समजून घेणे यालाच तर प्रेम असं म्हणतात, हो ना? मग तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येईल इतकी जरी खरी माणसं टिकवता आली ना तरी जगण्याला तुमचा अर्थ आहे, हे समजून घ्या. आणि सगळ्यांची किंमत करता करता कधी आपली किंमत शून्य होऊन जाते हे समजत देखील नाही. म्हणून काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे पण गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठे थांबवायचं हे कळण्यासाठी आहे. म्हणून वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं. लोक म्हणतात नातं हे विश्वासावर टिकतं, पण हे खरं नाही. नातं हे समोरच्याच्या मनापासून टिकवायचं असलं तरच नक्की टिकत असतं. म्हणून अहंकार आणि संस्कारात एवढाच फरक असतो की अहंकार नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो, तर संस्कार हा नेहमी स्वतःहून झुकवून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानत असतो. म्हणून दुसऱ्यांच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा, कारण दुसऱ्याच्या घराची लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात. म्हणून उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल, काळजी करू नकोस. स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे आहेत. कळत नाही कोणत्या वळणावर आयुष्य येऊन थांबलंय. काही बोललो तरी मी चुकीचा आणि काही नाही बोललो तरी मीच चुकीचा असतो. म्हणून नाराज नाही मी कोणावर, पण मी यांना आपलं मानलं होतं ना, नेमकं त्याच लोकांनी मला आपलं कोण नसतं हे शिकवलंय. आणि काही व्यक्ती स्वतः केलेली चूक कधी मान्य करत नाही, मग नाते तुटली तरी चालेल, पण त्यांना काही फरक अजिबात पडत नाही. ज्या व्यक्तीजवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता देखील असते. म्हणून सायन्स कितीही पुढे गेले ना तरी आवलेल्या दिलेले काळजावरचे घाव हे कोणत्याही एक्सरे मध्ये कधीच दिसणार नाहीत, हे मात्र तितकेच खरे आहे. आणि जसे एकाच बाजूने भाजून भाकरी म्हणत नाही, तसेच नात्यामध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही, हे लक्षात घ्या. नशीबही हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची हवी. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून तुम्ही पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल
आणि लोकांच्या उपयोगी नक्कीच पडणं ही आदरास पात्र कृती आहे, यात शंका नाही. परंतु तुमच्या क्षमता मर्यादित असतात आणि दुसऱ्यांसाठी धावत जाण्यासाठी एक क्षण स्वतःकडे पाहणं हे तुमचं आदर कर्तव्य आहे. आणि तुम्ही तुमचा वेळ, पैसा आणि अवदान दुसऱ्यासाठीच वापरून संपवलं तर मग तुमच्यासाठी काही उरणारच नाही. हेही तितकंच खरं आहे. म्हणून अपेक्षांचं ओझं घेऊन वावरणारं किती कठीण असतं हे त्याला विचारा ज्याने अपार कष्ट करूनही स्वतःसाठी काहीच केलेलं नाही. किती जवळचा असला तरी शब्दांवर विश्वास ठेवू नका, कारण शब्द बदलायला वेळ लागत नाही, हे सत्य आहे. आणि सत्य आणि अहिंसा हाच माझा धर्म आहे. सत्य हा माझा देव आहे आणि अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी तो मोठा न्यायाधीश बनून जातो. म्हणून ऑक्सिजन असो की माणसाचे विचार, एकदा पातळी खाली आली की धोका हा वाढत असतो. म्हणून दुसऱ्याकडे किती छान आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही आणि तो लालसेपोटी जगत असतो. म्हणून पाप वाईट असते यात शंका नाही, पण पुण्य केलेल्या गर्व त्याहीपेक्षा वाईट असतो, हेही तितकंच खरं आहे. म्हणून कच्च्या मातीने मडवलेलं घर असलं तरी चालेल, मात्र त्या घरातील नाती पक्की असावी लागतात. शहाण्या माणूस एकांतात आणि कमजोर व्यक्ती घोळक्यात असतो. तोंड चालवणं सोपं, डोकं चालवणं अवघड असतं. क्षेत्र कोणतंही असो, तुमचा स्वभाव वाढू लागला की बदनामी अटळ आहे. आणि हे समजून घ्या, तू माणूस जप की जप माणसं तुला जपतील हे निश्चित आहे. म्हणून जगणं सोपं आहे, फक्त काड्या करणाऱ्या यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत. निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, चुकले आमची काही क्षमा असावी, असे आपण गणपती बाप्पाला विसर्जन करताना सांगतो. तेव्हा आपण जेवढ्या प्रेमाने गणपती बाप्पाला ठेवतो तेवढ्याच प्रेमाने आपण लोकांची मनं जपली पाहिजे आणि त्यांची मनं आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून वेड्या क्षणी खास होतो तो जवळ असल्याचा, डोळे उगीच दावा करता तो स्पष्ट दिसल्याचा, असंच आपण स्वामींविषयी बोलत असतो. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी दर्शन देत असतात आणि त्यांचा भास आपल्याला होत असतो. परिस्थिती जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेत असते. आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती मनातूनही निघून गेली तर किती बरं होईल ना. म्हणून होणाऱ्या त्रासाला अंत असावा, नाहीतर माणूस जगणं विसरतो. विचारांचा दिवा विझला की आचारांचा अंधार होतो. श्रीकृष्ण सांगतात, ज्याचं भेटणं नशिबात लिहिलेलं असतं, परमेश्वर त्याची कोणत्या ना कोणत्या रूपात भेट ही घडवून देत असतो. म्हणून कोणीतरी विचारलं, प्रेम म्हणजे काय? खूप छान उत्तर मिळालं. जगात अनेक लोक आहेत, पण एका व्यक्तीसाठी रडू येणं म्हणजे प्रेम आहे. आणि मनातील स्वप्नांची फुले किती उमललीत ना, ते परिस्थितीच्या काट्यांना ठाऊक असतं. म्हणून अनुभव कोण कोणासाठी स्वतःला बदलत नसतो. वेळ बदलली की माणूस बदलत असतो. आपण घेतलेला एखादा निर्णय योग्यच आहे हे सिद्ध करण्यासाठी घेतलेली मेहनतच माणसाला यशस्वी बनवत असते. सगळं संपूर्णही डाव जिंकता येतो, फक्त साथीदार कट्टर पाहिजे. आणि मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य अगदी सुखात जाईल आणि समाधानात जाईल. देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागताना आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागताना यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. भूतकाळात घडलेल्या गोष्टी विसरा, पण त्याचा अनुभव मात्र आयुष्यभर लक्षात ठेवा. काही वेळा स्वतःचाही विचार करणे गरजेचं असतं. आपलीच मदत घेऊन आपल्यावरच उलटणारा यशस्वी भलेही होईल, पण मनातून सदैव हरलेला असतो आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी काही वेळा नशीब म्हणून स्वीकाराव्या लागतात. आणि संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो, पण तो कायम मुक्कामाला राहत नसतो, हे खरं आहे. देव ज्या लोकांना धनदौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र मोठं देत असतो. आपले दुःख हे मनात लपून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे वडील आहेत. आणि त्या वडिलांना जपायला शिका. आणि आपले दुसरे वडील म्हणजे श्री स्वामी समर्थ आहेत आणि ते आपले गुरु माऊली आहेत. त्यांची भक्ती करा आणि त्यांचे नामस्मरण नक्कीच करा. चूक व्यक्तीची असेल तर सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल ना तर मग सुधारणे अगदी कठीण होऊन जाते. म्हणून दिसत नसला तरी तू अनुभवला आहेस. तुला कारण माझ्या प्रत्येक संकटात साथ दिली आहे. तू मला आणि स्वामी समर्था, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या संकटात धावून येता आणि मला साथ देता. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी देणगी आहे. आयुष्याच्या शाळेत शिकवतोय धडा जगण्याचा आहे आणि येथे खूप गर्दी माणसांची, पण शोध माणसातल्या माणुसकीचा. आणि माणुसकी तुम्हीच नक्कीच जपली पाहिजे. अस्तित्वाचा आनंद घ्या. दुःख आपलेच उत्पत्ती आहे. तमाशा आयुष्याचा झाला, कलाकार सर्व आपलेच निघाले. माणसाचा स्वभाव हा कायम प्रामाणिकपणाचाच असावा, कारण ओळख जरी नामाने होत असली तरी आठवण नेहमी माणसाच्या स्वभावानेच होते. आणि कोणत्याच गोष्टीचा माज नसावा, कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते.
आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. म्हणून कॅमेरासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स खूप असणं महत्वाचं असतं. म्हणून जवळच्या व लांबचं नीट समजण्यासाठी आणि हे समजलं तर नक्कीच आपल्या माणसातील माणुसकी ही देखील समजू शकू. नक्कीच कसलंच काम नसताना आपली आठवण करणाऱ्या आणि काढणाऱ्या आपला माणूस म्हणायला हरकत नसते. आणि आपलं कोणी नाहीये ही गोष्ट तुम्ही लक्षात नका असू द्या. आणि आपलं सर्व काही स्वामी समर्थ आहेत आणि आपण नक्की स्वामींची भक्ती केली पाहिजे. स्वामींची भक्ती आपण जेवढी जास्त करू तेवढं जास्त आपण स्वामींविषयी जाणून घेऊ आणि स्वामी आपल्याला भरपूर काही त्यासाठी समजण्यासाठी मदत करतील, हे लक्षात घ्या. म्हणून स्वामींविषयी आपण जेवढी जास्त भक्ती करू आणि स्वामींना जेवढी जास्त सेवा करू तेवढं जास्त आपल्याला भरपूर काही गोष्टी या स्वामींना समजवायला आणि स्वामी आपल्याला समजवायला हे मदत होईल. आणि यासाठी तुम्ही भरपूर काही गोष्टी या साठवून ठेवल्या पाहिजे. तुम्ही जेवढ्या जास्त गोष्टी तुमच्या मनात साठवून ठेवाल आणि त्या स्वामींना सांगाल तर स्वामी त्यावर मार्ग नक्कीच काढतात. म्हणून माणसातील माणुसकी देखील समजू शकत कसलंच काम नसताना आपली आठवण काढणाऱ्याला आपला माणूस म्हणायला हरकत नसते. आपलं कोणीच नाहीये ही गोष्ट रात्री विचार करताना बरोबर जाणवते आणि ते आपल्याला समजतेही. म्हणून मनातील जखमांना कारण मनातील व्यक्तीच असते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट तुम्ही भरपूर काही अनुभवले असाल, तुम्ही स्वामींकडे भरपूर काही मागले असाल. तू हसलास तर ते रडतील, तू रडलास तर ते हसतील, हे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. तू हात दिलास तर ते साथ देतील, तू तुझाच विचार केलास तर स्वार्थी म्हणतील, तू पुढे निघालास तर मागे वळतील, तू मागे राहिलास तर तुला तुडवतील, तू काय केलं असं म्हणतील आणि काही नाही केलं तर काही नाही केलं असं म्हणतील. म्हणून तू जगाचं काय हे काहीही म्हणतील असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. आणि आपल्याला म्हणतायत की बाळा, तू जगायचं बघ आणि तुझं बघ, कुणाचाही विचार अजिबात करू नकोस. कोण कसं वागतंय यापेक्षा आपण कसे वागतोय हे फार महत्वाचं असतं. एखाद्याला किती त्रास द्यावा ना यालाही काही प्रमाण असते. म्हणून आपल्यावरूनच विचार करावा. समोरच्यालाही मन असते हे समजून घेतले पाहिजे आणि त्या मनाला आपण जपले पाहिजे. संपणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर एक अनुभव जन्म घेत असतो. तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे माहिती नसेल ना तर मग तुमच्या हुशारीचा काही उपयोग होत नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून शब्द चावीसारखे असतात, कधी मनाची वाट खोलतात तर कधी तोंड बंद करत असतात. माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. म्हणून कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नसतो. म्हणून जसा बैल आपल्यासाठी अगदी इमानदारीने आणि निस्वार्थपणे आपल्यासाठी काम करत असतो तसंच आपण देवाची भक्ती निस्वार्थपणे केली पाहिजे. आणि कोणत्याही तुम्ही लोभापोटी ते केलं नाही पाहिजे. वेळानं दाखवलं, काळानं शिकवलं, नकारांनी वाढवलं, अपमानांनी घडवलं. माणसं आली आणि गेली, अनुभव आले आणि राहिले, त्यांच्यापेक्षा मोठा गुरु कोणी नाही हे समजलं. आणि चुकीच्या वाटेवर तर वेगाने चालण्यापेक्षा योग्य वाटेवर हळूहळू चालणं कधीही जीवनामध्ये उत्तम असतं, हे समजून घ्या. आणि कधीही सोयीस्कर असतं, म्हणून ते चांगलं असतं. म्हणून बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही. कधी कधी काही नाती ही तुटू नयेत म्हणून बोलणं बंद हे करावं लागतं. असंही आपल्याला आयुष्यात जगावं लागतं. स्वतःच्या मनगटात सामर्थ्य असलं की हाताच्या रेषात भविष्य पाहण्याची गरज आपल्याला कधी पडणारही नाही आणि कधी पडतही नाही. म्हणून आयुष्य कधी कधी तराजूसारखं होऊन जातं. कधी कर्तव्य भारी तर कधी इच्छा भारी असते. हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते. कसे आहे विचारले तर मजेत म्हणावे लागते. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक हे करावे लागते, हे समजून घ्यायला आपण पाहिजे. म्हणून कौतुकाचे 100 शब्द आणि अनुभवाची एक ठेस समान असते आणि हे समजायला हवे. म्हणून नक्कीच उत्तरे प्रत्येकाकडे असतात, फक्त तत्वात बसत नाहीत. म्हणून काही जण शांत असतात. म्हणून स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. त्याच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्ध होतं. तीच माणसं आपली असतात, बाकी फक्त जग आहे, हे समजून घ्या. आणि वहीची पुढची पानं जबाबदारीने भरायला सुरुवात झाली की स्वप्नांनी रेखाटलेली मागची पानं फाडावी लागतात. म्हणून वेळ कधीच कोणाची सारखी नसते. रडावं त्यांना सुद्धा लागतं, ते दुसऱ्यांना रडवतात. मग शिक्षणाने जरी निरक्षर असली तरी जगायचं कसं हे आई शिकवत असते आणि तसे स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात आणि त्या आईप्रमाणे आपल्याला जगत असतात आणि जपवत असतात. म्हणून होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचं काळीज लागतं.
जबाबदारीचं ओझं आहे. आज कष्ट नाही केलं ना तर आयुष्य नावाचा खेळ खेळला जाणार नाही. आयुष्यात तीच माणसे एकटी पडलेली दिसतात ज्यांची नेहमीच खूप मनापासून नाती निभावलेली असतात. म्हणून मित्रांनो, आपली वाट बघणारे आणि आपली वाट लावणारे यात फरक करता आला की मनुष्य आपोआपच सावधानी बाळगू गोकुळामध्ये होता. आणि म्हणून तो ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचलेला रास, यशोदा देवकी ज्याची मैया, तोच साऱ्यांचा लाडका श्रीकृष्ण कन्हैया. आणि श्रीकृष्ण कन्हैयाकडून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि भरपूर काही आपण अनुभव या भगवंताकडून घेऊ शकतो आणि ते घेतलेच पाहिजे. तरच आपण जीवन आणि अगदी सुखमय आणि आनंदमय होऊन जाईल. म्हणून वचन देणारी लोक वचन निभावण्याचा प्रयत्न फार कमी करत असतात. गुरु विना मिळेल ज्ञान, होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया. आणि आपल्या स्वामी समर्थांना आपण वंदन केले पाहिजे आणि दररोज सकाळी केले पाहिजे. माझे नेहमी असेच हाल होतात. उत्तरे सापडली की प्रश्न बदलले जातात. पाऊस असा पडावा त्यात द्वेष, अहंकार, गर्व माझ बुडून जावा. हास्य ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी बदलण्याची मात्र नेहमी ताकद असते. आणि एका विश्वासू मित्राची किंमत 10,000 नातेवाईकांनी एवढी असते. म्हणून एक विश्वासू मित्र तुमच्याकडे नक्कीच हवा. आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही. कारण ते अनुभवानेच आपल्याला शिकायला लागते. म्हणून गरज पडेल तेव्हा या परत माणुसकी शिल्लक आहे आमच्यात आणि आपल्यात नेहमी माणुसकी शिल्लक राहायला हवी आणि आपण ठेवायलाच हवी. म्हणून कारण त्यानेच देव आपल्याला जवळ येत असतो आणि देव आपल्याला सर्व काही संकटात मदत करत असतो. म्हणून अहंकारात सर्वात वाईट एक गोष्ट आहे, ती म्हणजे अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात. मग आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र अधिक प्रेरणादायी ठरतं. मग तो कुणाचाही आधार असो. आता आपल्याला स्वामींचा आधार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुणी कुणाचं नसतं. बघितलेलं मी पण सगळी नाती निभावून आणि कुणाचीच नात्यामध्ये टिकून राहत नाही. जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास आहे, कारण तो जमिनीवर नाही तर मनात उगवत असतो. म्हणून माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं आहे. चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडत असतं. आणि स्वतःला स्वतःची समजूत काढता आली की नको त्या गोष्टीचा त्रास मग आपल्याला होत नाही. आणि म्हणून काय चुकलं हे शोधायला हवं. आपण मात्र कुणाला चुकलं हे शोधत असतो. आणि आवडलेली प्रत्येक गोष्ट भेटेलच असं नाही, पण काही गोष्टींना आठवणीतही जपून ठेवावे लागतं. शिक्षणालाही तेव्हाच महत्त्व प्राप्त होते जेव्हा माणसात माणुसकी जागृत होत असते. स्वतःचे दुःख आणि दुसऱ्याचा आनंद या दोन्ही गोष्टीत मोजमाप करत बसवलं आणि थांबवलं की मग जीवन अगदी सोपं होत जातं. कोणत्याच गोष्टीचा जास्त माज करत जाऊ नका. सकाळी 5 रुपयाला मिळणारा पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोच्या भावाने विकला जातो. म्हणून पुस्तक वाचून झाल्यावर माणसं आणि माणसाचं मन वाचावं, कारण जे पुस्तकाच्या पाण्यात नसतं ते माणसाच्या मनात देखील असतं. आणि म्हणून स्वामी म्हणतात की काही वेळा आयुष्यात त्रास होणे गरजेचं असतं. तेव्हाच कळतात जवळ असलेली नाती किती खरे आणि किती खोटे असतात. मग हे तुम्हाला समजायला मदत होते आणि मग तुम्ही भरपूर काही गोष्टी या समजून जातात. म्हणून तुम्ही प्रत्येकाचं मन हे वाचायला पाहिजे आणि प्रत्येकाचं मन वाचलं की तुम्हाला भरपूर काही गोष्टी या समजण्यास मदत होईल. आणि त्या गोष्टी समजण्यास मदत झाली की मग तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये समजून जाल. आणि म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये हा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे. जेवढा जास्त तुम्ही अनुभव घ्याल तेवढं जास्त तुम्ही नक्कीच जीवनामध्ये पुढे पुढे जात राहाल. आणि ही नाती आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वेळा आयुष्यात त्रास होणे गरजेचं असतं. तेव्हाच कळतात जवळ असलेली नाती किती खरे आणि किती खोटे असतात ते. म्हणून साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात. आयुष्य म्हणजे कधी कृष्ण होऊन कुणाला योग्य मार्ग दाखवावा, तर कधी अर्जुन होऊन कृष्णाकडून योग्य मार्ग शिकावाही. त्रास देणारे परकी असले तरी मजा बघणारे आपलेच असतात. संत म्हणतात देव शोधा, पण माणसात राहणारा आणि माणसात तुम्हाला देव नक्कीच सापडेल. कौतुक दिवस बनून जातो आणि टोमणे आयुष्य म्हणून जातो. म्हणून तात्पुरता मिळालेला आधार आणि उष्ण मिळालेलं प्रेम याचं आयुष्य फार कमी असतं, हे लक्षात ठेवा. जर झाडांनी वायफाय दिलं असतं तर प्रत्येकाने किमान एक झाड तरी लावलं असतं. म्हणून झाडाकडून आपण नक्कीच ऑक्सिजन घेत असतो, तर आपण झाडे नक्कीच लावली पाहिजे. आणि झाडाचे आपण धन्यवाद केले पाहिजे की मी केलं पासून ते मी फक्त निमित्त आहे पर्यंतचा प्रवास तुमच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत असतो. आणि श्रद्धेला भावनांची जोड असावी लागते, नाहीतर नुसते अंधश्रमात नक्कीच जन्म घेत असते. म्हणून अर्थ कळता कळता संपत जाते अशी गोष्ट आहे म्हणजे आयुष्य.
वाढवा समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो. आणि म्हणून पाऊस सर्वांसाठी सारखा असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं. काम केल्याने पैसा मिळतो हे झालं ज्ञान, आणि पैशामुळे इज्जत मिळते हा झाला अनुभव. पटत नसेल तर एखाद्या नदी पात्रात फेकून द्या. आपण सत्य आहे आणि तरंगणावर नक्की स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी जात म्हणजे माणूस आहे. मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही, कारण मला नात्यात दिखावा करून बोलणं जमत नाही आणि लोकांना खरं बोललेलं सहन होत नाही. कौतुक ऐकायची सवय झालेल्या माणसाला टीका सहनच होत नाही आणि अर्थ कळता कळता संपत जाते. अशी गोष्ट म्हणजे आयुष्य आहे. मित्राने खांद्यावर ठेवलेला हात नानावरच मनावरच ओझं हलकं करत असतो आणि एकांत मग आवडायला लागला की समजून जायचं आपण स्वतःसाठी जगायला शिकलोय. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसणाऱ्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो. हे समजून घेता आलं पाहिजे. कुणालाही बदलण्यात खटाटोप माणसाने करू नये. असहाय्य झालं तरी अलिप्त का होय, मग व्हावं तरी आपल्याला फरक पडता कामा नये, पण उपदेशक होऊ नये. जेव्हा जग तुम्हाला कमजोर समायला लागलं ना, तेव्हा जिंकणं गरजेचं असतं. मी स्वतः माझं उदाहरण आहे. दुसऱ्यासारखं बनण्याची इच्छा आपण ठेवत नाही. आपण पण स्वतःहून फक्त ग्रेट झालो पाहिजे. आणि दगडावर दगड रचणं खूप सोपं आहे, पण मनावर दगड ठेवून जगणं खूपच अवघड आहे. कमाल करतात जळणारे, मैफिल स्वतःची भरतात आणि चर्चा आमची करत असतात. म्हणून अशा माणसांकडून तुम्ही कधीही लांब राहिले पाहिजे आणि अशा माणसांना आयुष्यात कधी तुम्ही जागा दिली नाही पाहिजे. स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण पण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करून बसतो. म्हणून मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखाद्याचे साम्राज्य नष्ट करण्याची ताकद असते, परंतु तुम्ही त्यापासून लांब जाण्याचे निवडता. म्हणून स्वभाव आणि विचार चांगले ठेवा. डीपी तर सगळे छान ठेवतात, म्हणून समजून घेणारा व्यक्ती आयुष्यात असला पाहिजे. आणि हरवला की माणूस नको त्या ठिकाणी भावनांचे पसारे मांडून मन हलकं करू लागतो. म्हणून नात्यात ओढ हवी, ओढा ताण नको. आणि म्हणून आपण प्रेमाने नाते जपले पाहिजे. म्हणून शब्दाकार आहे मित्रा भावनेच्या बागेतून शब्दांची फुलं उगवतो, आणि काहींना बेकार तर काहींना कलाकार वाटतो. सर्व काही भेटतं या जगात, पण जुने मित्र आणि त्यांच्या सोबतच्या आठवणी भेटत नाहीत. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून हे जावेच नक्की लागणार आहे. आणि नेहमी लोकांनी सांगितलेलं वेळ बदलते आणि वेळेने दाखवलं लोक बदलत असतात. अनुभव म्हणून सांगतो, आज तुम्ही ज्यांच्यासाठी हातातले काम सोडून पळत आहेत ना, उद्या ते तुमच्या वाईट वेळात तुमच्याकडे ढोकून सुद्धा बघणार नाहीत. हे समजून घ्या. सत्य सोडून माणसं कशावरही प्रेम करत असतात. म्हणून आयुष्यात अनेक मित्र म्हणवणे सामान्य गोष्ट आहे, पण एकाच मित्रासोबत मैत्री टिकवणे ही एक खास गोष्ट आहे. म्हणून तुम्ही मित्र जपले पाहिजे, कारण त्यांच्या आपल्या मनातील भावना आपण त्यांच्यासोबत मांडू शकतो आणि आपण सर्व काही त्यांना सांगू शकतो. म्हणून परिस्थिती बघून जाते कधीच बनवू नका, कारण बहुतेकदा नातं टिकवणारी माणसं गरीबच असतात. आणि वाढता समजूतदारपणा माणसाला शांततेकडे घेऊन जातो आणि माणूस अगदी शांत होऊन जातो. काही न करण्यापेक्षा काहीतरी करून फेल होणं कधीही चांगलं असतं, हे सेठ गोर्डन यांनी म्हटलंय. म्हणून वस्तुस्थितीचे गांभीर्य तेव्हा समजते जेव्हा आपण स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या जागेवर ठेवून पाहतो. आपण कसं असावं हा आपला निर्णय, आणि लोकांनी ठरवायला आपण ग्रामपंचायतीचा मुद्दा नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून ज्यांना वेळेची किंमत नसते त्यांना आपण वेळ देणं मूर्खपणाचं ठरतं. गरज बदलली की स्वभाव माणसाचा बदलत असतो. म्हणून जे गरजेला फक्त येत असतात आणि कामापुरता तुमच्याकडे येत असतात त्यांच्यापासून तुम्ही नक्कीच लांब राहिलं पाहिजे. आपल्याकडे 4 शब्द मनापासून बोलता आले पाहिजे आणि ते आपुलकीचे बोलता आले पाहिजे. आयुष्यात इथं चिंतकाची कमतरता कधीच भासत नाही. प्रयत्नांची किंमत ते करणाऱ्यालाच असते. म्हणून इतरांसाठी फक्त निकाल महत्वाचा असतो. म्हणून जो प्रयत्न करत असतो त्यावेळी कोणीच विचारत नाही, पण निकालाच्या वेळी सर्व कोणी विचारत असतात. म्हणून संघर्ष आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. तुम्ही यशस्वी झाल्यावर दुनिया तुमच्या सोबत येते. आपलेच खरे, बाकी सगळे खोटे. आज विचारक माणसाला माणूस होऊ देत नाही, हेही खरे आहे. पण प्रेम म्हणजे काय समजले तर भावना, पाहिले तर नाते, म्हटले तर शब्द, वाटली तर मैत्री, आणि घेतली तर काळजी, तुटले तर नशीब, पण मिळाले तर स्वर्ग. आणि तसेच प्रेम आपण स्वामी समर्थांवर केले पाहिजे. इतरांना चालना देण्यासाठी तुम्ही आधी स्वतःला चालना देणे आवश्यक आहे. शोधता असणारी आणि हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहिले पाहिजे.
जेवढे जास्त समाधान तुमच्या मनात असेल आणि जेवढे जास्त समाधानी असाल तेवढे जास्त तुम्ही सुखी, आनंदी आणि निरोगी असाल, हे मात्र खरे आहे. म्हणून सहज आठवण काढणाऱ्यापेक्षा गरज पडली की आठवण काढणारे जास्त असतात. यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणे हे दोन्ही महत्त्वाचे असतात. म्हणून गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा लोकांचा स्वभाव झालाय. म्हणून जीवनात जर शांतता हवी असेल ना, तर दुसऱ्यांशी वाढ घालण्यापेक्षा नक्की स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं, असं मला वाटतं. म्हणून चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं, हेही खरं आहे. म्हणून गंगेत तीच पापं धुतली जातात जी चुकून झालेली असतात. योजना आखून केलेली पापे ही त्यांचे भोग भोगल्याशिवाय धुतली जात नाही. कारण कर्माची फळं ही आपल्याला नक्कीच मिळत असतात आणि ती मिळतातही. वाट पाहणारं हवं, वाट लावणारं नको. प्रेम प्रेमासारखं हवं, तुझं माझं नको आणि आपलं नको. एक मात्र खरे की माणसाचे अर्धे दुःख व्यस्त राहिल्याने संपत असते. म्हणून व्यस्त राहत चला. जगापेक्षा स्वतःसोबत चाललेले विचारांचे युद्ध जास्त त्रासदायक असतं. म्हणून परिस्थिती पण एक गुरुज आहे आणि ती गुरुज कारण परिस्थिती आणि वेळ आपल्या आयुष्यात खूप काही शिकवून जाते. आपलं कोण या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी अडचण या शब्दाला जन्म नक्कीच घ्यावा लागतो. आणि अडचणीत कोणी उभं राहतंय, मग ती व्यक्ती आपली असो किंवा नसते आणि ती आपली स्वतःची असते, हे समजून घेतलं पाहिजे. माणूस जे अडचणींमध्ये आपल्यासाठी उभे राहतात त्यांना नक्कीच जपायला शिका. कशात तरी मग रमून गेल्याशिवाय माणूस सुखी होत नाही. म्हणून कोणत्या ना कोणत्या गोष्टीत तुम्ही रममाण झाले पाहिजे. मग ते देवाच्या भक्तीत असो की स्वामींच्या नामस्मरणात असो. स्वामींवरचा विश्वास असा जर तुमचा अतूट असला पाहिजे तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि मग कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थाय नमः असं नक्कीच टाईप करा. तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल आणि स्वामींची भक्ती तुम्ही जीवनात कधीच सोडू नका. नक्की स्वामी तुम्हाला दर्शन देतील आणि चमत्कार तुमच्या आयुष्यात घडेल.